मित्रांनो, तुम्हाला प्रार्थना बेहरे स्टोरी माहित आहे का? दिवसाला फक्त 100 रुपये कमवण्यासाठी स्टिकर्स कापायची. वडिलांची नोकरी सुटलेली आणि साधं मराठी सुद्धा नीट बोलता येत नव्हतं. पण आज तीच मुलगी करोडोंच्या बजेटच्या चित्रपटांची जान आणि मराठी सिनेसृष्टीची अल्टिमेट ग्लॅमरस क्वीन आहे. होय, आपण बोलतोय आपली लाडकी नेहा म्हणजेच प्रार्थना बेहरेबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तिची खरी कहाणी कोणत्याही ब्लॉकबस्टर सिनेमापेक्षा खतरनाक आहे. गोष्ट सुरू होते 5 जानेवारी 1983ला गुजरातच्या बडोद्यात. जन्माने मराठी पण वाढली गुजरातमध्ये. घरात प्रचंड आर्थिक चणचण होती. पैशांसाठी प्रार्थनाने आणि तिच्या बहिणीने दिवसाला 100 रुपये रोजगारावर स्टिकर्स कापण्याचं काम केलंय. विचार करा, आज जी मुलगी लाखो रुपये मानधन घेते तिने हा काळ पाहिलाय. पण खरी गंमत पुढे आहे. तिला हिरोईन बनायचं नव्हतं. ती एका चॅनलमध्ये टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करत होती. तिथं तिची गाठ पडली थेट रेणुका शहाणे यांच्याशी. रेणुकाजींनी हिच्यातला स्पार्क ओळखला आणि सांगितलं, तू कॅमेराच्या मागे नाही, पुढे असायला हवी. आणि तिला 2009 मध्ये रीता सिनेमात असिस्टंट डिरेक्टर आणि एक छोटा रोल दिला. हा होता पहिला टर्निंग पॉइंट. पण मुंबईत आल्यावर मोठा संघर्ष होता मराठी भाषेचा. गुजराती टच असल्यामुळे ऑडिशन्समध्ये नकार मिळायचे. मग तिने भाषेवर काम केलं आणि थेट एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेत वैशाली बनून एंट्री मारली. मालिका तुफान गाजली, पण प्रार्थनाचं स्वप्न होतं मोठा पडदा. आणि मग आला 2015चा गोल्डन पिरियड. मितवा सिनेमा रिलीज झाला. स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी समोर असतानाही या पोरीने अवनीच्या भूमिकेत असा काही अभिनय केला की थिएटरमध्ये शिट्ट्यांचा पाऊस पडला. याच भूमिकेसाठी तिला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि संस्कृती कला दर्पणचा बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. यानंतर प्रार्थना थांबलीच नाही. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी आणि व्हॉट्सअप लग्न सारखे बॅक टू बॅक हिट्स दिले. चित्रपट गाजवून ती थांबली नाही, तर 2021 मध्ये माझी तुझी रेशीम घाट या मालिकेतून नेहा कामत बनून तिने मराठी टेलिव्हिजनवर वैयक्तिक आयुष्यात 2017 मध्ये तिनं दिग्दर्शक अभिषेक जावकरशी लग्न केलं. नुकतंच 2025 मध्ये तिच्या डाव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आणि त्याच वर्षी तिनं आपल्या वडिलांना एका अपघातात गमावलं. हा तिच्यासाठी मोठा धक्का होता, पण ती खचली नाही. ती पुन्हा उभी राहिलीये. एका छोट्याशा स्टिकर कापणाऱ्या मुलीपासून ते महाराष्ट्राची क्रश बनण्यापर्यंतचा प्रार्थना बेहरेचा हा प्रवास जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्हाला प्रार्थनाचा कोणता सिनेमा आवडतो कमेंट करा. आणि अशाच कडक आग लावणाऱ्या सेलिब्रिटी स्टोरीजसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.